नमस्कार. आज आपण एका थोड्या वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, शांत राहण्याचं सामर्थ्य. आपल्याला अनेकदा वाटतं की बोलूनच आपण सगळं काही साधू शकतो. पण काही वाचनात असं आलंय की शांत राहण्यात पण एक जबरदस्त ताकद आहे. आणि त्या शांत राहण्याचे 6 मुख्य फायदे सांगितलेत. म्हणजे ज्ञानी लोक म्हणतात ना, की कधी, कुठे आणि किती बोलावं हे कळणं महत्वाचं आहे. तर मग हे शांत राहणं इतकं प्रभावी कसं काय असू शकतं? चला जरा खोलवर बोलूया यावर. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे शांतता आपल्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे प्रतिस्पर्ध्याला म्हणा गोंधळात टाकू शकते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्या मनात काय चालल्याचा त्यांना अंदाजच येत नाही. हे वाचून मला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटलं. हो, हे अगदी खरं आहे. आपल्या वाचनात पण उल्लेख आहे बघा. चीनचे महान योद्धे आणि रणनीतिकार सन त्सू, ते काय करायचे, शांत राहून शत्रूंना विचारात पाडायचे. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित व्हायचं आणि मग ते चुका करायचे. एका ठिकाणी तर असं स्पष्ट म्हटलंय की कधी बोलावे आणि कधी नाही हे जो जाणतो तो नेहमी जिंकतो. अच्छा. आणि हाच विचार वाटाघाटी करताना म्हणजे काय म्हणतात त्याला, निगोसिएशनमध्ये पण महत्वाचा ठरू शकतो. हो का? कसं काय? समजा पगारावर बोलणी चालू आहेत, तुम्ही तुमची मागणी सांगितली आणि मग शांत बसलात, तर ती शांतता समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ करू शकते. मग ती शांतता भरून काढण्यासाठी ते कदाचित जास्त माहिती देतील किंवा मागणी मान्य करायला तयार होतील. हे तर खरंच खूप प्रभावी तंत्र वाटतंय. पण मग दुसरा फायदा असा सांगितला आहे की शांततेमुळे आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता म्हणजे फोकस वाढतो. यासाठी बुद्धांच्या विचारांचा पण दाखला दिलाय की बोलण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. एक म्हणजे तुमच्या बोलण्यात तथ्य आहे का? दुसरं, ते बोलणं खरंच गरजेचे आहे का? आणि तिसरं, तुमच्या बोलण्याने काही चांगला फरक पडणार आहे का? बरोबर. आणि याचं कारण पण सोपं आहे. शांत असताना विचार करणं जास्त सोपं जातं. कारण बोलण्याची क्रिया आणि विचार करण्याची प्रक्रिया या दोन्ही गोष्टी एकदम प्रभावीपणे करणं आपल्या मेंदूला जड जातं. उलट जे लोक खूप जास्त बोलतात, अनावश्यक बोलतात, त्यांच्या बोलण्याला अनेकदा वजन नसतं असंही एका ठिकाणी म्हटलंय. कारण ते विचारांना नीट मांडू शकत नाहीत घाईघाईत. पण जे शांत राहतात ते विचार करून योग्य वेळी योग्य शब्द वापरतात. म्हणजे त्यांचं बोलणं अधिक प्रभावी ठरतं. म्हणजे शांतता आपल्या विचारांना जास्त स्पष्टता देते. आणि तिसरा मुद्दा जो मला लगेच पटला तो म्हणजे शांततेमुळे लोकांचं लक्ष वेधलं जातं. अगदी खरंय. जसं वर्गात शिक्षक बोलता बोलता एकदम शांत झाले की सगळ्या मुलांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. तसंच काहीसं संवादात पण होत असेल, बरोबर ना? हो, नक्कीच. अगदी बरोबर. आणि हे फक्त लक्ष वेधण्यापुरतं नाहीये बरं का. जेव्हा आपण शांत राहून इतरांचं बोलणं नीट ऐकतो तेव्हा विश्वास निर्माण होतो. आपल्या वाचनानुसार जे यशस्वी लोक असतात ना, ते जास्त बोलण्यापेक्षा समोरच्याला प्रश्न विचारतात, त्यांना महत्त्व देतात, त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतात. वाटतं की आपल्याला ऐकलं जातंय, समजून घेतलं जातंय. हे खूप महत्वाचं आहे. आपण अनेकदा आपलंच म्हणणं मांडण्याच्या गडबडीत असतो. आणि मग शेवटचा, पण मला वाटतं सर्वात महत्वाचा फायदा, तो म्हणजे शांत राहिल्याने आंतरिक शक्ती वाढते. म्हणजे इनर स्ट्रेंथ. मला हे वाचून थोडं आश्चर्य वाटलं होतं की अनेक लोक शांततेला एकटेपणा समजतात आणि घाबरतात. आणि मग लोकांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष भेदण्यासाठी सतत बोलत राहतात. हो, पण गंमत अशी आहे की शांत राहिल्याने आपण स्वतःच्या अधिक जवळ येतो असं स्रोत म्हणतो. आपल्या खऱ्या स्वभावाशी जोडले जातो. आपल्याला हळूहळू हे कळायला लागतं की आनंदी राहण्यासाठी किंवा स्वतःला चांगलं समजण्यासाठी इतरांच्या मान्यतेची गरज नाहीये. अच्छा, हो. यामुळे खरा आत्मविश्वास हातून येतो. बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो तो. शांतता एका आरशासारखी काम करते, जी आपल्याला आपली खरी ओळख दाखवते. मग इतरांच्या बोलण्याचा आपल्यावर कमी परिणाम होतो. आपण जास्त स्थिर होतो. हीच खरी आंतरिक शक्ती. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की शांतता म्हणजे फक्त गप्प बसणं किंवा काही न करणं नाहीये. ती एक सक्रिय शक्ती आहे. विचार करण्याची, योग्य वेळी बोलण्याची, इतरांना समजून घेण्याची आणि स्वतःला ओळखण्याची एक पद्धत आहे. पण मग एक प्रश्न मनात येतो. बोला. की या शांततेचा वापर करताना तो समतोल कसा साधायचा? बरोबर. हाच कळीचा मुद्दा आहे, नाही का? कारण आपल्या वाचनात हेही कुठेतरी सूचित केलंय की शांत राहिल्याने जशा आपल्या कमतरता लपून राहतात, तसंच कदाचित आपली खरी क्षमता किंवा चांगली बाजू पण समोरच्यापर्यंत पोचणार नाही. मग खरी ओळख कशी पटेल? विश्वासार्ह नातेसंबंध कसे तयार होतील? म्हणजे ही जी रणनीतिक शांतता आहे, स्ट्रॅटेजिक सायलेन्स आणि आवश्यक संवाद,
म्हणजे नेसेसरी एक्सप्रेशन, यातला तो बॅलन्स, तो समतोल कसा साधायचा, हा एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि मला वाटतं याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या अनुभवातून आणि गरजेनुसार शोधावं लागेल.